आज तर मी हद्दच पार केली होती. पुढे सांगतेच काय झालं ते. इव्हिनिंगचा टायमिंग झाला होता आणि मला डायरेक्ट 5:30 वाजता जाग आली. माहित नाही मी कसं काय झोपले होते, आज काहीच कळालं नाही. आणि माझी हद्द अशी पार केली मी की यार मी जेवण केलेलं सगळं उघडच ठेवलं होतं, दरवाजा सुद्धा गॅलरीचा उघडाच ठेवला होता आणि आता ते जेवण फेकून द्यावं लागेल. मी जे जेवण केलं ना ते तसंच ठेवलं होतं. मला कसं काय झोप लागली खरंच कळालं नाही. खरं तर मला थोडंसं बरं वाटत नव्हतं आणि मी मोबाईल बघता बघता झोपून गेले. पटकन उठले आता आणि पटापट कपड्यांच्या घड्या वगैरे केल्या, रूम आवरली आणि लगेचच दिवा अगरबत्ती सुद्धा करून घेतली, कारण तो टायमिंग झालाच होता जवळपास आणि माझे आहो यायचा पण टायमिंग झाला होता. बरं झालं पटकन जाग तरी आले, नाही तर आहो आले असते आणि खूप चिडचिड झाली असती. मग पटकन दिवा अगरबत्ती वगैरे करून घेतली आणि मला भूक लागली होती, सो मी चहा स्किप केला आज आणि पटकन मी हे खाऊन घेतलं. माहित नाही मला याला काय म्हणतात, पटकन खाऊन घेतलं. आता मी बाजारातून हे घेऊन आले होते, मग पटकन स्वयंपाकाची वगैरे तयारी करून घेतली आणि लगेच स्वयंपाकाला पण लागले. असं काही आज मी